संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यंगचित्र पोस्ट हिंदुत्व आहे गाठीशी महाराष्ट्र उभा पाठीशी असा उल्लेख असलेलं व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट। व्यंगचित्रांच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न। जे सोबत येतील त्यांना घेऊ, नाहीतर एकाकी लढू। शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही। एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं सत्ताधाऱ्यांचा हेतू। फडणवीस राज भेटीवरून सामनातून भाजप शिंदेंच्या सेनेवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार आमदारांची उद्या संध्याकाळी बैठक। वांद्र्यातील सॉफिटेल हॉटेलमध्ये बैठक होणार। ठाकरे खासदार आमदारांना मार्गदर्शन करणार। त्याआधी दुपारी ठाकरे जिल्हा प्रमुखांचीही बैठक घेणार। बीएमसी निवडणुकीत श्रीकांत शिंदे आदित्य ठाकरेंना आव्हान देणार। श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात शिंदेंची शिवसेना बीएमसी निवडणूक लढणार। मुंबई मनपा निवडणुकीत सर्व निर्णय श्रीकांत शिंदे घेणार। बडगुजरांच्या पक्षप्रवेशानंतर गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर। महाजन नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढणार का? सीमा हिरे यांच्या नाराजीबाबत महाजन काय भूमिका घेणार याकडे लक्ष। नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार। भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका। महायुतीला घेऊन नंदुरबारमध्ये निवडणुकीबाबत अनुभव चांगले नाही। गावितांच्या भूमिकेनं महायुतीत वाद होण्याची शक्यता। बच्चू कडूंच्या अपात्रतेवर नागपूर खंडपीठात आज दुपारी सुनावणी। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरील याचिकेसंदर्भात सुनावणी। कडू यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांना धक्का। भैरवनाथ शुगरवर आरआरसी कारवाई करण्याचे आदेश। शेतकऱ्यांचे 2,95,00,000 थकवल्यानं कारवाईचे आदेश। बारामतीतील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजताही सुरू। बँकेतील वसुली अधिकाऱ्यांच्या टेबलवर माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्या याद्या आढळल्यानं खळबळ। बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते? रंजन तावरे यांचा सवाल। आरोपीचे बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बडतर्फ करण्याचे आदेश दिले पाहिजेत। घुगेंच्या बॅनरवरील कराडच्या फोटोवरून धनंजय देशमुखांची मागणी। तुळजापुरात शिवरायांना जिजाऊंनी तलवार देतानाचं शिल्प साकारावं। इतिहास अभ्यासक डॉक्टर सतीश कदम यांची मागणी। भवानी तलवार शिवरायांनी पोर्तुगीजाकडून विकत घेतली होती, कदम यांची माहिती। एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात। 20 जून ते जुलैच्या मध्यापर्यंत उड्डाणांमध्ये 15% कपात। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा निर्णय। एअर इंडिया विमानाच्या 6 दिवसात 83 उड्डाणं रद्द। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। दादर माहीम भागात जोरदार पाऊस सुरू। पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबई उपनगरातील जोरदार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा प्रभावित। मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं तर हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत असल्याची माहिती। मुंबईच्या बीकेसी मेट्रो स्टेशनमधील छताला गळती। मेट्रो स्टेशनमधील काही भाग ओलसर झाल्यानं बॅरिकेड लावण्यात आले। ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी। मुलुंड टोल नाक्याजवळ वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुसळधार पाऊस। धुवाधार पावसामुळे वाहन चालकांची कसरत। पुणे शहरात पावसाचा जोर वाढला। मध्यरात्रीनंतर अनेक भागात पाऊस बरसला। पुण्यातील आळंदी चाकण परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। पुणे नाशिक महामार्गावर आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी। वाहनाच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा। पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार। देहूतील पालखी मार्गावर पाणी साचलं। जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानं शेतीच्या कामांना वेग। पुणे शहरात पावसाचा जोर वाढला। सकाळपासून अनेक भागात जोरदार पाऊस। पावसामुळे स्वारगेट बस स्थानकात पाणी साचलं। पुण्यात जोरदार पाऊस। पर्वती भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पुण्यातील खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये 7.40 टीएमसी पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध। धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ सुरू। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 48 तासात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज। पर्यटन नगरी लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी। मागील 24 तासात 221 मिलीमीटर पावसाची नोंद। रायगड जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी। सर्व खासगी आणि सरकारी शाळा महाविद्यालयांना सुट्टी। हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता। रत्नागिरीच्या चिपळूणमधील कुंभारली घाट निसर्गाच्या सौंदर्यानं खुलला। कुंभारली घाटात ढगाळ वातावरणामुळे पर्यटकांना भुरळ। नाशिक जिल्ह्याला आजही पावसाचा येलो अलर्ट। काल दिवसभरात 35 मिलीमीटर पावसाची नोंद।
पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मराठवाड्यातील 376 गावांची तहान अद्यापही टँकरवर. 376 गावं वाड्यांमध्ये 470 टँकरने पाणी पुरवठा. सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. मराठवाड्यात 1142 खासगी विहिरींचं अधिग्रहण.